पाटील असं बोलले की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्याला 1 रुपया पीक विमा दिला. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा दिला असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. मी त्यांचं बाईट ऐकले नाही. एकदा बाईट ऐकतो आणि जर ते कोणत्या हेतूने बोलले ते पाहून मग त्यांच्यावरती बोलतो. संतोष आणि माझं कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे, 1 रुपयात पीक विमा घेताय तुम्ही, परंतु 400-500 कोटी रुपये आता बी तुमच्याकडे आलेत, तर ते 1 रुपया आता तरी नॅनो युरिया आणि नॅनो DAP वरती खर्च करू नका. केंद्र सरकारने ज्या गोष्टीवरती म्हणजे उत्पादकता सोयाबीनची आणि कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जे पैसे पाठवलेले आहेत केंद्र सरकारने, ते त्याच बाबीवर खर्च करावेत. नवीन कृषी मंत्र्यांनी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. अण्णा, आज मनोज जरांगे पाटलांनी प्रेस घेऊन त्याचा संतोष हत्या प्रकरणी त्यांनी शंका व्यक्त केली. आरोपी केले जात नाही का, माहिती दिली जात नाही, आरोपींना सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे, असं झालं तर राज्यात उद्रेक होईल असं त्यांचं. हो, बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा माहिती दिली गेली नसेल किंवा आरोपी, आता धनंजय म्हणलाय, केंडे साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना की आरोपी अजून बरेच राहिलेले आहेत. हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाहीत. ज्यांनी ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे CDR चेक करायला पाहिजेत, त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही बी देणार आहोत. या लोकांचे तुम्ही CDR तपासा आणि CDR मध्ये जर हे लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते आरोपी व्हावेत. असे अनेक लोक आहेत. महादेव मुंडेच्या खून प्रकरणात आता पुन्हा एक अधिकारी बदलले आहेत. हो, मीच म्हणलो होतो ज्यावेळेस त्यांनी DYSP, सुरुवातीला मला काय वाटलं होतं की याचा तपास, माझी स्वतःची मागणी SP बीड यांच्याकडे LCB कडे हा तपास द्यावा, परंतु त्यांनी तसं केलं नाही. DYSP अंबाजोगाईकडे दिलं. मी त्याच दिवशी मला कळाल्याबरोबर मी SP परत फोन केला की तुम्ही SP साहेब ज्या DYSP कडे तपास देताय ते एवढे ऍक्टिव्ह नाही आहेत, ते डिॲक्टिव्ह माणूस आहे, तुम्ही कसं काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला? नाही म्हणले, मी LCB जोडून दिली, परंतु LCB पूर्णपणे जोडली नव्हती. आता मात्र मागं LCB सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडं त्याचा तपास दिलाय आणि माझं मत आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवतींना उपोषणाला बसायची पाळी येऊन देऊ नये. बीड SP